साहिल, सेशन रिकॉर्ड हो रहा है ना? हो, होते. ठीक आहे. सो आपण सुरू करू आता. डीएसए सेशन आपला हा सिरीजचा फर्स्ट आपला सेशन आहे. ही सिरीज सुरू करण्यामागचा एकमेव रिझन असा होता कारण जितके पण कंपनीज आपल्या कॅम्पसमध्ये येतात किंवा तुम्ही ऑफ कॅम्पस ट्राय केला असेल तर, किंवा इंटर्नशिपसाठी पण डीएसए हा खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि डीएसए प्रॅक्टिससाठी एक कम्युनिटी हवी होती आपल्या कॉलेजमध्ये पण. सो कोड क्लब हॅज टेकन द इनिशिएटिव्ह, कोड क्लब आयटी आणि IML, आणि आपण ही सिरीज सुरू करतोय. त्यामधला आज एक फर्स्ट सेशन आहे डीएसएचा. या सेशनचा अजेंडा सॉर्टिंग आणि सर्चिंग वरती फोकस्ड असेल. सॉर्टिंग टेक्निक्स मध्ये पण आपण प्रिडॉमिनेंटली बबल सॉर्ट आणि इन्सर्शन सॉर्ट हे 2 सॉर्ट बघणार आहोत. आणि त्यामध्ये पण प्लीज इंटरॅक्ट करा. मी माझा व्हिडिओ पण सुरू केलाय की तुम्हाला ते उगं ब्लँक स्क्रीन ना दिसावे त्यामुळं. आणि जिथं पण तुम्हाला डाऊट येईल की बाबा हे समजलं नाहीये किंवा हे परत एक्सप्लेन कर एकदा, तर तुम्ही अनम्यूट करून बोला किंवा मेसेजमध्ये टाका. आय विल ट्राय टू एक्सप्लेन यू. आय विल ट्राय टू गिव्ह माय बेस्ट. आणि त्यानंतर ग्रुपवरती जो डीएसए सिरीजचा ग्रुप आहे त्यावरती एक PDF शेअर होईल ज्यामध्ये क्वेश्चन्स असतील. ते क्वेश्चन्स तुम्ही ट्राय करायचं, सॉल्व्ह करायचं ट्राय करा. आणि लीड कोड वरती पण तुम्हाला ॲरेज वरती, सॉर्टिंग वरती भरपूर क्वेश्चन्स भेटतील. आता डीएसए जेव्हा आपण बोलतो ना, डीएसए इज व्हेरी वास्ट कॉन्सेप्ट. डीएसए मध्ये फक्त ॲरेज किंवा स्ट्रिंग्स, ग्राफ्स हे नाहीये, बऱ्याचशा गोष्टी येतात. सॉर्टिंग त्यामधला एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जेव्हा आपण सॉर्टिंग बद्दल बोलतो किंवा डीएसए बद्दल बोलतो, खूप बेसिक पासून आपण जेव्हा सुरुवात करतो त्यामध्ये सॉर्टिंग कम्स द फर्स्ट थिंग, ॲज द फर्स्ट थिंग. सॉर्टिंग एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरं सर्चिंग खूप महत्वाची गोष्ट आहे. हे खूप 2 सिंपल कॉन्सेप्ट आहे ज्याने आज आपला पहिला सेशन आपण सुरू करतोय. अगेन आय रिपीट की बाबा एक्सप्लेन करताना काही असं वाटलं की बाबा कळत नाहीये तर परत एकदा विचारा मला, मी परत एकदा एक्सप्लेन करेल. आणि मी तुम्हाला टाइम देईल कोड करायचा. मी कोड करतोय किंवा मी एक्सप्लेन करतोय तेव्हाच कोड करायला नका लागू. ते कॉन्सेप्ट एकदा कम्प्लिटली समजून घ्या. And after that, I'll give you time to code, then code in whichever idea preferring, like code blocks असो किंवा VS Code असो. सो सुरू करू मी एक्सप्लेनेशन बबल सॉर्टचा किंवा सॉर्टिंगचा. ओके. सो असं मेसेज मधून तरी सांगत जसं ऋषिकेशने येस मेसेज टाईप केला. अजून 19 लोक आहेत. फक्त ऋषिकेशच प्रेझेंट आहे का 19 मधला? विपुलने एक येस टाकलाय. ओके. सो वी विल बी स्टार्टिंग. तर सॉर्टिंग म्हणजे काय? सॉर्टिंगचा तुम्हाला एक हे असेल, नॉलेज असेल सॉर्टिंग म्हणजे काय. आपण सॉर्ट करतो. कुठला पण एक मेसी डेटा आपल्याकडे आला, सपोज एक नंबरचाच डेटा आपण घेऊ, एक ॲरे घेऊ, तो मेसी आहे, तो एकदम प्रॉपर ऑर्डर मध्ये नाही. रिअल लाईफ एक्झाम्पल मध्ये सांगितलं की आपण स्कूल असेंब्लीमध्ये जर थांबायचो, स्कूल असेंब्लीमध्ये आपण सगळे हाईट वाईज थांबायचो. ज्याची हाईट सगळ्यात कमी असायची तो पुढे थांबायचा, अँड देन ज्याची हाईट कमी, देन अजून कमी 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 असं होत होत ते एकदम जास्त ज्याची हाईट होती तो एकदम लास्टला शेवटीला थांबायचा. तो सेम कॉन्सेप्ट आपण सॉर्टिंग मध्ये इथे यूज करतो. मग आता हे बबल सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, शेल सॉर्ट, मर्ज सॉर्ट, क्विक सॉर्ट, हे सगळे काय, हे सॉर्टिंगचे टाइप्स आहेत. बबल सॉर्ट आला, मग इन्सर्शन सॉर्ट आला, मग त्यामध्ये आपण कंपॅरिझन करतो टाइम कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी, त्यावरती बेस्ड बरेचसे टाइप्स निघाले सॉर्टिंगचे जे आपण बघतो. ठीक आहे. आणि त्यामधले 2 आपण सोपे आज सुरू केलेत, बबल आणि इन्सर्शन सॉर्ट. सो सॉर्टिंग म्हणजे आपण एकतर असेंडिंग ऑर्डर मध्ये करतो, फ्रॉम स्मॉलर वन टू द बिगर वन टू द लार्जेस्ट वन, और डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये कसा होतो तो, फ्रॉम द बिगेस्ट टू द स्मॉलेस्ट. काही फरक नाही, फक्त एक साइन चेंज होतो, ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन. सो मी तुम्हाला एक्सप्लेन करताना माझ्या दुसऱ्या डिव्हाइसवरनं तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन शेअर दिसत असेल तुम्हाला तर फक्त मला सांगा की हा दिसते म्हणून. स्क्रीन शेअर झालं तुम्हाला दिसतेय का? हो, दिसते. ओके.
सो मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन दाखवायला आधी हे जे आहे ना आपलं W3 Schools, काही वेबसाईट आहेत W3 Schools झालं, जावा पॉइंट, गिग्स फॉर गिग्स, हे अशा वेबसाईटवर तुम्हाला सोर्स कोड भेटतं, त्याचा इझिली अवेलेबल असतो. ChatGPT पण W3 वरती मी बघितलं की त्यांनी व्हिज्युअलायझेशन पण दाखवलंय त्याचा. सो आपण व्हिज्युअलायझेशन आधी बघू बबल सॉर्टचा कसा होतो, मग इन्सर्शन सॉर्टचा कसा होतो, अँड देन वी विल मूव्ह टुवर्ड्स द एक्सप्लेनेशन पार्ट. सो हा बबल सॉर्टचा ना इथं त्यांनी व्हिज्युअलायझेशन दाखवलाय छोटासा. मी जी स्पीड कमी करतो, हे जे ग्राफ्स आहेत ना खालचे, त्या ग्राफ्स मध्ये तुम्ही फोकस करा आणि तुम्ही बघाल की बाबा हे जे बार्स आहेत त्या बारचा जो साईज आहे तो प्रत्येक बारचा साईज सेम नाही. काही बारचा साईज मोठा आहे, काही बारचा साईज छोटा आहे. नाउ व्हेन आय क्लिक ऑन बबल सॉर्ट, जस्ट ऑब्झर्व की तो सॉर्टिंग कसा करतोय. ओके. सो हे बघता बघता तुम्हाला समजलं असेल की बाबा ते दोन ऍडजेसेंट एलिमेंट कम्पेअर करतोय. सपोज त्यांनी स्टार्टिंग पासून सुरुवात केली, स्टार्टिंग पासून सुरुवात करत तो फर्स्ट एलिमेंट सेकंड एलिमेंट कम्पेअर करतोय. द फर्स्ट एलिमेंट इज बिगर दॅन द सेकंड एलिमेंट, सो तो स्वॅप करतोय. ओके. आता आपण वर्ड मध्ये येऊ. आता हे बघा, एवढी लिस्ट जी आहे ना आपली, एवढा ऍरे आपला सॉर्टेड ऍरे, आणि तो पुढे सॉर्ट करत चेक करतोय. आता इथं बघा, तो वाला एलिमेंट मोठा नव्हता, सो मग त्यामध्ये स्वॅपिंग नाही झाली. सो बेसिकली बबल सॉर्ट इज ऑल अबाउट कम्पेअर अँड स्वॅप. बबल सॉर्ट मध्ये दोन गोष्ट होतात आपल्या. पहिली गोष्ट जी होती आपली कम्पेअर, आणि दुसरी जी गोष्ट आहे ती आहे आपली स्वॅप. आता कम्पेअर अँड स्वॅप, कम्पेअर करणार आणि स्वॅप कधी करणार? स्वॅप ओनली इफ प्रिव्हियस एलिमेंट इज ग्रेटर दॅन नेक्स्ट वन. ओके. आपण एक ऍरे घेऊ इथं. आता त्या ऍरे मध्ये आपण बबल सॉर्ट मध्ये किंवा कुठल्या पण सॉर्ट मध्ये अजून एक अट असते की त्या ऍरे मध्ये कमीत कमी दोन एलिमेंट तरी पाहिजे, ऍटलिस्ट 2 एलिमेंट. जर त्या ऍरे मध्ये फक्त एकच एलिमेंट आहे, विच मीन्स ऑब्व्हियसली द ऍरे इज ऑलरेडी सॉर्टेड, त्यामध्ये आपल्याला त्या सॉर्ट करायची गरज नाही पडत. तर त्यामध्ये कमीत कमी दोन एलिमेंट तरी आपल्याला पाहिजे, ऍटलिस्ट 2 एलिमेंट. ओके. आणि ऍट मोस्ट इज लाईक जेवढी पण तुमचा व्हर्च्युअल ऍड्रेस स्पेस असेल मेमरीचा तेवढी. सपोज मी आता नंबर घेतलाय 10, दुसरा माझा ऍरे मध्ये नंबर आहे 2. आता ह्यामध्ये मी स्पेस देतो. आता हा माझा ऍरे आहे 2 एलिमेंटचा. 2 एलिमेंटच्या ऍरे मध्ये आपण काय करणार? वी विल स्टार्ट फ्रॉम दिस पार्ट. आता तुम्हाला माहिती आहे ऍरे मध्ये जेव्हा वी स्पीक अबाउट ऍरे, एलिमेंट्स आपण म्हणतो की फर्स्ट पोझिशन, सेकंड पोझिशन, थर्ड पोझिशन, पण ऍरे इंडेक्सिंग कुठून सुरू होते? 0th पोझिशन पासून सुरू होते ऍरे इंडेक्सिंग, आणि देन इट गोज ऑन 1, 2, 3, हे सगळे इंडेक्सेस आहे आपले. सो आता आपल्या ऍरे मध्ये 2 एलिमेंट्स आहेत. ते 2 एलिमेंट्स आहेत 10 आणि 2. आणि दुसरे आहेत 2 इंडेक्सेस. 0th इंडेक्स वरती प्रेझेंट आहे आपला 10, फर्स्ट इंडेक्स वरती प्रेझेंट आहे आपला 2. आता जर आपण ते बार ग्राफ्स परत इमॅजिन केले, तर हा जो बार ग्राफ आहे तो मोठा आहे आणि हा छोटा आहे बार. सो त्यामध्ये काय करायचं आपल्याला? आधी कंपॅरिझन करायचं टू चेक विच वन इज ग्रेटर. सो आपण 0th एलिमेंटवाल्या इंडेक्सवर, 0th इंडेक्स वरती जो एलिमेंट आहे त्याला फर्स्ट इंडेक्स वरती जो एलिमेंट आहे त्याच्यासोबत कम्पेअर करणं. अँड इफ 0th इंडेक्स एलिमेंट इज ग्रेटर दॅन फर्स्ट इंडेक्स एलिमेंट, आपण स्वॅपिंग करणार. फक्त एवढंच करायचं आपल्याला बबल सॉर्ट मध्ये. ओके. आता ते आपण चेक करणार की बाबा 10 इज ग्रेटर दॅन 2. येस, 10 इज ग्रेटर दॅन 2. मग त्यामध्ये स्वॅपिंग करणार आपण. स्वॅपिंग म्हणजे काय? मग 0th इंडेक्स वरती काय येईल आपला 2, अँड देन फर्स्ट इंडेक्स वरती काय जाईल आपला 10 जाईल.
दिस इज अबाउट बबल सॉर्ट. ह्या दोन गोष्टी बबल सॉर्ट मध्ये होतात. कम्पेअर स्वॅप ओनली इफ द प्रिव्हियस एलिमेंट इज ग्रेटर दॅन द नेक्स्ट वन. आतापर्यंत मी जेवढं सांगितलं फक्त 2 एलिमेंट वरती, तेवढं समजलंय का? चॅट बॉक्स मध्ये मला कळ. आता हे झालं फक्त आपलं 2 एलिमेंटसाठी. जर आपले एलिमेंट्सची साईज वाढत गेली, आपला ऍरे जो आहे त्याची साईज आपण किती पण देऊ शकतो. ऍरेच्या साईज नुसार आपल्याला एलिमेंट्स ठरवायचे. ओके, आता अब्रार तो आम्हाला सांगितलं की बाबा 2 एलिमेंटसाठी हे असतं. जर जास्त एलिमेंट झाले तर ठीक आहे, आपण जास्त एलिमेंटचं बघू ना. आता आपण घेऊया मोठा ऍरे घेऊ आपण. सपोज फर्स्ट एलिमेंट आहे माझा 10, मग आहे 2, मग आहे 3, मग आहे 1, मग आहे 5. ठीक आहे, हा माझा ऍरे. आता आपल्याला बघून कळतंय की बाबा हा माझा ऍरे सॉर्टेड नाहीये, मला तो ऍरे सॉर्ट करायचा आहे. तो आता मी सॉर्ट कसं करणार? सुरू करणार मी. आधी आपल्याला काय करायचंय? कम्पेअर करायचंय. ऑलवेज रिमेंबर दीज 2 स्टेप्स अबाउट बबल सॉर्ट. कम्पेअर. कम्पेअर कशाला करायचं? ऍरे इंडेक्सेसला. जेव्हा पण आपण ऍरे बद्दल बोलतो, ऑलवेज कीप इन युअर माइंड आपण इंडेक्सेस बद्दलच बोलणार. अँड आय एम कन्सिडरिंग की ऍरेचा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर आहे. ठीक आहे, जर माझ्या ऍरे मध्ये 5 एलिमेंट आहे, विच मीन्स माझ्या ऍरेची इंडेक्स कुठपर्यंत जाणार? 0 to 4 ही माझ्या ऍरेची इंडेक्स असेल. तुम्हाला कन्फ्युज नको व्हायला म्हणून मी ह्याची साईज कमी करतो, वाटलं तर मेक इट इटॅलिक इंडेक्सेसला. ओके, सो आता 0th इंडेक्स वरती माझा 10 प्रेझेंट आहे, 1 इंडेक्स वरती माझा 2 प्रेझेंट आहे, सेकंड इंडेक्स वरती माझा 3, थर्ड इंडेक्स वरती 1, फोर्थ इंडेक्स वरती 5. असं टोटल माझ्या ऍरेची साईज आहे 5. माझ्या ऍरे मध्ये एलिमेंट आहे 5, तर इंडेक्स आहे 0 to 4. ओके, आता मला काय करायचंय? आता सुरू करू आपण कम्पॅरिझन. कम्पेअर कसं करणार? कम्पेअर करणार आपण 0th एलिमेंटला फर्स्ट एलिमेंट सोबत. विच मीन्स की सपोज ARR माझ्या ऍरेचं नाव आहे. ठीक आहे, ARRच्या 0ला मी कशाने कम्पेअर करणार? ARRच्या 1 सोबत. बरोबर, मी काय चेक करतोय इथं? 0th एलिमेंट मोठा आहे की छोटा आहे? काय चेक करतोय? मोठा आहे की नाही चेक करतोय. विच मीन्स आय विल से ARR ऑफ 0 इज ग्रेटर दॅन ARR ऑफ 1. हा जो आहे माझा ऍरे, त्याचं नाव आहे ARR. ठीक आहे, हा माझ्या ऍरेचं नाव आहे ARR. आता ARR मध्ये माझे एलिमेंट्स आहे आणि ते एलिमेंट्स त्याचे इंडेक्सेस वरती स्टोर्ड. ARR ऑफ 0 ची व्हॅल्यू काय आता? 10. बरोबर, ARR ऑफ 0 ची व्हॅल्यू आहे माझी 10. ARR ऑफ 1 ची व्हॅल्यू काय माझी? 2. बरोबर, 10 आणि 2. ARR ऑफ 0 इज ग्रेटर दॅन ARR ऑफ 1. 10 2 पेक्षा मोठा आहे का? हो आहे. विच मीन्स दिस कंडिशन गेट्स ट्रू. ही कंडिशन आपली ट्रू होते. आणि ट्रू झाल्यामुळं आपल्याला काय करायचंय? स्वॅप. ठीक आहे, आपल्याला करायचंय स्वॅप. मग स्वॅपिंग आपण कसं करणार? ARR ऑफ 0च्या जागी 2 आला पाहिजे आणि 10 मग मागं गेला पाहिजे. ठीक आहे, आपण तसं करू. मग आपला अपडेटेड ऍरे काय असेल? 2, 10, 3, 1, 5. मागचे सगळे एलिमेंट्स ऍज इट इज असणार आपले. ठीक आहे, आता नेक्स्ट 10 पर्यंत आपण आलो, 2 पर्यंत आपण आलो. ठीक आहे, हा झाला आपला चेक, हा झाला आपला चेक. ठीक आहे, आता नेक्स्ट सेम प्रोसिजर आपल्याला रिपीट करायची. आता हा 10 आणि हा 3, या दोन्ही आपण कम्पेअर करणार. विच मीन्स आपण काय करतोय? ARR ऑफ 1. बरोबर, ARR ऑफ 1 आपण कम्पेअर करतोय कोणासोबत? ARR ऑफ 2 सोबत. आता ऍरे ऑफ 1 इज ग्रेटर दॅन ऍरे ऑफ 2. 1 पोझिशन वरती आपला काय? 10 आहे. बरोबर, 2 पोझिशन वरती आपला कोण आहे? 3 आहे. ठीक आहे, मग 10 3 पेक्षा मोठा आहे का? आहे. कम्पेअर केला आपण, केलं. मग काय करा? स्वॅप करा. स्वॅप कसं करणार? 2 इथं येईल. ठीक आहे, मग 3 10च्या पोझिशन वरती येईल. मग 10 3च्या पोझिशन वरती जाईल. 1
5 ॲज इट इज. ओके, 10 अजून एक घर मागं गेला आपला. ठीक आहे, गेला 10 अजून एक घर मागं गेला. मग आज आता परत काय, परत सेम कंडिशन आपण रन करणार. परत 10 ला आपण त्याच्या ऍडजेसंट एलिमेंटनी म्हणजे नेक्स्ट एलिमेंटनी 1 सोबत कम्पेअर करणार. आता 10 ची इंडेक्स काय, हा 0 होता, हा 1, हा 2 and this is 3 and 5 is at index 4. 10 ची इंडेक्स काय आपली 2. म्हणजे आता आपण ARR म्हणजे ऍरे ऑफ 2 ला कम्पेअर करतोय. कुणासोबत कम्पेअर करतोय आपण ऍरे ऑफ 2 ला, ऍरे ऑफ 3 सोबत म्हणजे थर्ड इंडेक्स वरती. जेव्हा पण आपण स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये काय लिहितोय दॅट इज कन्सिडर्ड ॲज इंडेक्स ऑफ दॅट ऍरे. अँड दिस स्टेटमेंट शोज की त्या ऍरे मधल्या थर्ड इंडेक्स वरती जो काही एलिमेंट आहे तो 1. थर्ड इंडेक्स वरती आपला कुठला आहे 1 आहे. सेकंड इंडेक्स वरती आपला कुठला आहे 10 आहे. मग 10 आणि 1 मध्ये मोठा कुठला आहे 10 आहे. मग स्वॅप करा, मग तो परत स्वॅप करेल. आपला ऍरे कसं दिसेल मग 2, 3, 1, 10 अँड लास्ट आपला असेल 5. ठीक आहे, आता परत कंडिशन आपण रन करायची आहे, कारण की अजून 10 आपला प्रत्येक एलिमेंट सोबत कम्पेअर झालाय का, नाही झालाय. मग आपण परत कंडिशन रन करतोय ARR ऑफ 3 साठी. ARR ऑफ 3 मोठा आहे का ARR ऑफ 4 पेक्षा. म्हणजे हा आपला इंडेक्स 0 होता, हा आपला इंडेक्स 1 होता, हा आपला इंडेक्स 2 होता, हा आपला इंडेक्स 3, हा आपला इंडेक्स 4. मग ऍरेच्या फोर्थ इंडेक्स वर थर्ड इंडेक्स वरती कुठला आहे रे, 10 आहे. फोर्थ इंडेक्स वरती कुठला आहे 5 आहे एलिमेंट. मग ह्यांच्यामध्ये कंपॅरिझन होणार. कंपॅरिझन झाल्यावरती काय येईल आपला फायनल रिझल्ट, आता 10 जाणार 5च्या प्लेसवरती, बिकॉज आपली कंडिशन ट्रू होती. कम्पेअर अँड स्वॅप, कम्पेअर अँड स्वॅप. कम्पेअर करा बाबा, आहे का मोठा, हा आहे. मग 2, 3, 1, 5, 10 हा झाला आपला फर्स्ट पास. ह्याला आपण म्हणतो सॉर्टिंग लँग्वेज मध्ये फर्स्ट पास. आपण इथं लूप्स यूज करणार आहे बरोबर, आणि हा त्या लूप मधला फर्स्ट पास झाला आपला. आता ह्या पासमध्ये जर तुम्ही नोटीस केलं तर काय झालंय, बबल सॉर्ट आपण ह्याला का म्हणतो, वाय बबल सॉर्ट असं नाव का दिलंय, ह्या पासमध्ये काय झालंय असं की ह्याला आपण सांगू शकतो. फर्स्ट पासमध्ये किंवा कुठल्या पण पासमध्ये जर तुम्ही नोटीस केलं, आपल्याला बिगेस्ट एलिमेंट भेटतो त्या ऍरे मधला ऍट द सॉर्टेड पोझिशन. 10 प्रत्येक एलिमेंट पेक्षा मोठा आहे बरोबर. मग 10 ची पोझिशन सगळ्यात लास्ट असायला पाहिजे. ठीक आहे, सो 10 ची पोझिशन सगळ्यात लास्ट आहे. लाईक एखाद्या क्लासमध्ये रवीची हाईट सगळ्यात जास्त होती आणि त्याच्या पुढं 4 लोक आहे. रवी आधी फर्स्ट पोझिशनला होता, त्याच्या मागे 4 मुलं होती, पण त्या 4 मुलांची जी हाईट होती ना ती रवीपेक्षा कमी होती. मग रवीला आपण कुठं उभा केला, लास्ट मध्ये. अख्खा ऍरे सॉर्ट झालाय का, नाही. फक्त 10 ला त्याची सॉर्टेड पोझिशन भेटली. 10 इज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल एलिमेंट्स आणि म्हणून तो शेवटी जाऊन बसलाय. ओके, म्हणजे फर्स्ट पास नंतर आपल्याला एक एलिमेंट भेटतो ज्याची पोझिशन सॉर्टेड असते. ठीक आहे, तो त्याच्या पोझिशनला जाऊन बसलाय बरोबर. ठीक आहे, मग ह्याला बबल सॉर्ट असं नाव का देतो आपण, जर तुम्ही नोटीस केलं 10 इज द ग्रेटेस्ट एलिमेंट, लार्जेस्ट एलिमेंट, आणि तो सगळ्यात शेवटी येऊन बसलाय. तुम्ही एक दगड घ्या, त्या दगडला पाण्यात फेका, काय होणार, तो दगड सगळ्यात खाली जाऊन बसेल आणि बबल्स वरती येतील पाण्यात. दगडचा वेट बबल पेक्षा जास्त असतो, दॅट्स वाय डबल खाली जाऊन बसलं तळ्याला आणि वरती आले आपले बबल्स. बबल्स आर लाईट वेट. तसंच 10चा वेट सगळ्यात जास्त होता. 10 इज द स्टोन. 10 सगळ्यात शेवटी जाऊन बसला आणि बाकीचे जे लाइटर एलिमेंट्स होते ते सगळे त्याच्या वरती आले लाईक बबल्स. दे बबल्ड अप. 2 मागं होता 10च्या, तो पुढे आला. 3 पण पुढे आला, 1 पण पुढे आला, 5 पण पुढे आला. म्हणजे 10 एका दगडासारखा खाली जाऊन बसला आणि बाकीचे जे बबल्स होते लाईट वेट तेच आपल्या पुढे आले. ठीक आहे, फर्स्ट पास पर्यंत सगळ्यांना कळालंय का?
फक्त 3-4 लोकांनाच कळालंय का 23 आपली स्ट्रेंथ आहे. जर काही समजलं नसेल तर मला सांगा, आय विल रिपीट इट वन्स अगेन. आपल्याला घाई करायची नाही, आपल्याला फर्स्ट सेशनच असं पळत पळत जायला नको. समजला पाहिजे तुम्हाला. सो आय कन्सिडर की बाबा तुम्हाला फर्स्ट पास समजलाय. आपण काय केलंय, फक्त स्वॅप आणि कम्पेअर अँड स्वॅप ह्या 2 गोष्टी आपण केल्यात. आता हा झाला आपला फर्स्ट पास. आता आपण पुढे जाणार आहोत सेकंड पास साठी. ओके, सेकंड पास मध्ये काय होणार, परत सेम गोष्ट आपण 0 पासून सुरू करणार, शेवटपर्यंत चेक करणार. 0th एलिमेंट कुठला आहे आपला, आता 2 आहे 0th एलिमेंट माझा. ठीक आहे. आणि 1 एलिमेंट कुठलं, फर्स्ट एलिमेंट कुठला आहे, फर्स्ट इंडेक्स वरचा एलिमेंट 3 आहे. त्यामध्ये कंपॅरिझन होतं. ARR ऑफ 0 म्हणजे आपण वरचीच कंडिशन कॉपी करू शकतो खाली. ARR ऑफ 0 आणि ARR ऑफ 1 आपलं कंपॅरिझन होणार. ARR ऑफ 0 वरती कुठला एलिमेंट आहे, आता 2 आहे, 10 नाही आहे. आणि ARR ऑफ 1 वरती कुठला एलिमेंट आहे, 3 आहे. या दोन्ही एलिमेंट्स मध्ये कंपॅरिझन होणार. 2 आणि 3 मध्ये कुठला एलिमेंट मोठा आहे, 3 मोठा आहे. विच मीन्स ही आपली कंडिशन ट्रू आहे की फॉल्स आहे, या बाबतीत फॉल्स आहे. कारण की 0th इंडेक्स वरती आपला 2 प्रेझेंट आहे आणि आपला जो साइन आहे तो ग्रेटर दॅनचा आहे. which means ARR of 0 is greater than ARR of 1? No, false. And that's why आपला इथं स्वॅपिंग होणार का, नाही होणार. मग ही सेम गोष्ट खाली होणार. ठीक आहे. मग काय होणार, ARR of 1 इथं होणार, मग काय होणार, ARR of 2 सोबत कम्पेअर होणार. 1 वरती कोण आहे आता, 3 आहे. 2 वरती कोण आहे आता, 1 आहे. ठीक आहे, इथं 3 आहे, इथं 1 आहे. कंपॅरिझन मध्ये बघितल्यावर 3 इज ग्रेटर दॅन 1, इथं मात्र कंडिशन ट्रू होती. मग आपण काय करणार, इथं कंडिशन ट्रू झाल्यावरती स्वॅप करणार. स्वॅप मध्ये काय करणार, आता आपण 2 ऍज इट इज त्याच्या पोझिशनवर असणार, 1 येणार 2 च्या नंतर, मग 1 च्या नंतर कोण येणार, 3, मग 5, मग 10. हा आपला ऍरे असणार आहे. आता मग आता तुम्ही बघा, या कंडिशन मध्ये परत आपण पुढे जाणार. ठीक आहे, आपण पुढे जाणार परत. ARR ऑफ 2 आणि 1 मध्ये आता कंपॅरिझन होणार. विच मीन्स सेकंड पोझिशन इंडेक्स वरती कुठला आहे आपला एलिमेंट, 3 आहे. आपले इंडेक्सेस कुठून सुरू होतात तुम्हाला माहिती आहे, 0, 1, 2, 3 आणि 4. आता ARR ऑफ 2 ची व्हॅल्यू काय आपली, 3. ARR ऑफ 3 ची व्हॅल्यू काय आपली, 5 आहे. 3 is greater than 5? No. Condition false. ठीक आहे. देन परत 5 आणि 10 मध्ये कंपॅरिझन होणार. 5 is greater than 10? 5 is greater than 10? No. Condition false. Which means आपला 5 पण सॉर्टिंग पोझिशन वरती आला, आपला 3 पण सॉर्टिंग पोझिशन वरती आला. नेक्स्ट टाइम काय होणार, फक्त थर्ड पास मध्ये ARR ऑफ 0, ARR ऑफ 0 आणि कुणामध्ये कंपॅरिझन होणार, ARR ऑफ 1 मध्ये. त्यामध्ये ARR ऑफ 0 ची व्हॅल्यू काय, 2. ARR ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आपली, 1. मग ARR ऑफ 0 वरचा एलिमेंट ग्रेटर आहे का 1 पेक्षा, हा 2 आहे. तो 2 इज ग्रेटर दॅन 1, कंडिशन ट्रू झाली. आपला ऍरे दिसेल 1, 2, 3, 5 अँड 10. हा आपला ऍरे असणार आहे. इफ यू चेक दिस ऍरे, आपला ऍरे आपल्याला सॉर्ट करून भेटलेला आहे आफ्टर 3 पास. असं होऊ शकतं की बाबा फर्स्ट पास मध्येच माझा ऍरे सॉर्टेड आहे, सेकंड पास मध्ये सॉर्टेड आहे, थर्ड पास पर्यंत मला लागला आणि सॉर्ट झालं, किंवा 4 इंडेक्स होते म्हणून मला 4 पासेस लागले, असं पण होऊ शकतं. ओके. सो जर तुम्ही इथं चेक केलं तर आपला ऍरे आधी आपण घेतला होता हा वाला 10, 2, 3, 1, 5 आणि आपल्याला आउटपुट भेटलेला आहे. आपला इनपुट होता हा आणि आपला आउटपुट आहे हा.
ओके. सो तुम्हाला समजलंय का की बाबा आपण ऍरे कसा सॉर्ट केला, मग मी तुम्हाला कंडिशन कशी तयार करायची, लॉजिक लूपिंग कसं लावायचं ते सांगतो. इनपुट आणि आउटपुट बघून तुम्हाला कळतं की बाबा हा सॉर्टेड आहे ऍरे. इथपर्यंत तुम्हाला समजलंय का? परत एकदा सांगू. समजलं असेल तर थम्स अप द्या मला एक चॅट बॉक्स मध्ये. सुयोग आणि ऋषिकेशला समजलंय का? फक्त बाकीच्यांना नाही समजलं? असं पटापट रिप्लाय देत चला रे. ओके. सो इथपर्यंत आय होप तुम्हाला समजलं की आपला ऍरे आपल्याला कसं सॉर्ट करून भेटला. सो हे जे दोन कंडिशन आहेत ना आपले बबल सॉर्टचे, ते आपण परत एकदा बघू आणि त्याच्या अनुसार आपण आपली लॉजिक बिल्ड करू आणि लूप्स वगैरे बघू कसं लावायचं. सगळ्यात आधी मी काय करतोय, माझा ऍरे घेतलाय मी. ठीक आहे. सपोज मी ऍरे माझा डिफाईन केलाय ARR आणि त्याची एलिमेंट्स मी टाकलेत 10, जो आपला होते ना 2, 3, 5. ओके, 1 आणि 5. 1, 5. 1 आणि 5 हे आपला ऍरे आधी स्टार्टिंगला. आपण काय करतोय, या ऍरे वरती इटरेट करतोय, म्हणजे आपण प्रत्येक एलिमेंट चेक करतोय. ऍरे वरती इटरेट करण्यासाठी आपल्याला एक लूप लागणार आहे, तो जो आपला आउटर मोस्ट लूप असणार आहे. सपोज मी घेतला फॉर लूप. फॉर लूप मध्ये मी आधी कंडिशन दिली इंट आय इज इक्वल्स टू 0 बिकॉज आवर इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0 पोझिशन, सेमिकोलॉन आय शुड बी लेस दॅन, ही जागा मी ब्लँक सोडतो, सेमिकोलॉन, आणि आपल्याला पुढे जायचं आहे आय प्लस प्लसला, आणि ही लूपची आतली बॉडी असणार. ठीक आहे. आय शुड बी लेस दॅन ही कंडिशन मी ब्लँक सोडली मात्र. इथं जर तुम्ही चेक केलं, फर्स्ट जो पास होता आपला तो 10 जेव्हा सॉर्ट झाला ना आपला इथं, ओके, शेवट आपण 10 ला कुणासोबत कम्पेअर केलं होतं? 4 सोबत. ओके. सो लास्ट टाइम दॅट वी कम्पेअर्ड आवर 10 वॉज विथ 4. लास्ट टाइम वी कम्पेअर्ड आवर 10 वॉज विथ 4. ठीक आहे. सो दॅट्स वाय वी आर गोइंग टू से आय शुड बी लेस दॅन m -1, कारण की प्रत्येक पास नंतर आपल्याला तो एलिमेंट कम्पेअर करायचा आहे का? आता बघा, जर 10 माझा मी म्हंटल तुम्हाला की बबल सॉर्ट मध्ये 10 माझा सॉर्टिंग पोझिशन पर्यंत येतो. ठीक आहे, तो सॉर्ट झाला, कम्प्लिटली सॉर्ट झाला. मग त्याला परत कम्पेअर करायची गरज आहे का 10 ला? मला फक्त एकदा तुम्ही कन्फर्मेशन द्या की माझा आवाज क्लिअर आहे आणि माझी स्क्रीन पण दिसते. ओके. सो हा आहे माझा फर्स्ट लूप. सेकंड लूप काय करायचं आहे मला? सेकंड लूप मध्ये माझा कंपॅरिझन होणार आहे. त्या सेकंड लूप मध्ये माझं कंपॅरिझन होणार आहे, पण कसं कंपॅरिझन होणार आहे? 2 एलिमेंट्स मध्ये. आता इथे लक्ष द्या, एक लूप आपण कशासाठी युज करतोय? ह्या 10 ला पुढं पुढं घेऊन जाऊन शेवटी सेटल करण्यासाठी आपण युज करतोय. तो 10 शेवटी सेटल झाला, ज्याला आपण म्हटलो फर्स्ट पास. हा जो आउटर लूप आहे ना, तो लूप आपला काउंट करणार आहे पासेस. ओके. फर्स्ट पास नंतर आपल्याला द बिगेस्ट एलिमेंट वी आर गोइंग टू गेट. इथे जसं आपल्याला 10 भेटला, मग सेकंड पास साठी हा लूप परत रन होणार. पासेस साठी हा लूप झाला. ठीक आहे. मग आपण कंपॅरिझन साठी काय करणार आहे? कंपॅरिझन साठी वी आर गोइंग टू यूज अनदर लूप.
इनसाइड दिस लूप. ओके, मग कंपॅरिझन कसं होणार? फॉर इथं आपण दुसरा एलिमेंट व्हेरिएबल घेऊ, कारण की आय ऑलरेडी आपण यूज केलाय. इथं जे घेऊ, सेमिकॉलन जे शुड बी लेस देन n-1 सेमिकॉलन जे प्लस प्लस. ओके, आणि n-1 कंपॅरिझन पण आपण जर इटरेशन मध्ये शेवटचा एलिमेंट घेत नाहीये, कंपॅरिझन मध्ये पण आपल्याला शेवटचा एलिमेंट घ्यायचा नाहीये. सो एव्हरी टाइम तुम्ही बघा, फर्स्ट पास मध्ये मी माझा 10 कम्पेअर नाही करणार. ओके, फर्स्ट पास मध्ये 10 ची पोझिशन सॉर्टेड आहे, त्याला आपल्याला हात नाही लावायचा. वी आर नॉट गोइंग टू गो टू 10, इटरेट नाही करणार आपण, कम्पेअर पण नाही करणार 10 ला. जेव्हा फर्स्ट पास कम्प्लीट होईल, आय ची व्हॅल्यू 1 असेल, सेकंड पास मध्ये जाताना आय ची व्हॅल्यू काय आपली 1 आहे. म्हणजे आपण 5 आणि 10 ला कम्पेअर करणार का? नाही. का? 10 ऑलरेडी सॉर्टेड पोझिशन वरती आहे, आपल्याला फक्त 5 ला त्याच्या सॉर्टेड पोझिशन वरती आणायचं होतं. जसं फर्स्ट पास वरती आपल्याला फर्स्ट बिगेस्ट एलिमेंट भेटला, सेकंड पास मध्ये आपल्याला सेकंड बिगेस्ट एलिमेंट भेटला, विच वॉज 5. मग आपल्याला 5 आणि 10 ला कम्पेअर करायची गरजच नाहीये. ओके, सो दॅट्स वाय वी आर सबट्रॅक्टिंग आय एव्हरी टाइम इन द सेकंड लूप. ओके, फर्स्ट पास मध्ये 10 भेटला आपल्याला 10 ला कम्पेअर करायची गरज नाहीये, बिकॉज 10 नंतर कुठले एलिमेंट्स पण नाहीये. 5 आणि 10 ला कम्पेअर करायची गरज नाही आपल्याला. इन थर्ड पास मध्ये बघा, तुम्हाला 5 आणि 10 दोन सॉर्टेड भेटतील एलिमेंट्स. मग 3 आणि 5 तुम्ही कम्पेअर करणार आणि विल गेट इव्हेंच्युअली 3 माझा मोठाच आहे, मग तुमचं 3 पण सॉर्टेड पोझिशन वरती असेल. मग तुमचं थर्ड पास येईल, मग फोर्थ पास येईल, आणि इन एव्हरी पासेस तुम्हाला असं जाणवेल की तुमचा जो ऍरे आहे तो मागून सॉर्ट होतोय. म्हणजे तुम्हाला मोठा एलिमेंट भेटतोय, मग त्यापेक्षा मोठा, छोटा, मग त्यापेक्षा छोटा, मग त्यापेक्षा छोटा, आणि इव्हेंच्युअली तुम्ही 0 टू n पर्यंत जेव्हा कराल, 0 to 4, तुम्हाला रिव्हर्स ऑर्डर मध्ये, असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्टेड ऍरे भेटणार. ओके, सो त्याच्यासाठी आपण हा लूप घेतलाय. हा वाला लूप आपण घेतलाय. आता ह्या लूप मध्ये आपण काय करणार आहे? वी आर गोइंग टू ऍक्च्युअली चेक नाव इफ कंडिशन आपण लावणार आहे. इफ कंडिशन मध्ये आपण काय चेक करतोय? ARR ऑफ व्हॉट? जे. इथं आपण काय केलं होतं? आधी आपण चेक करतोय झिरोथ एलिमेंटचा, झिरोथ इंडेक्स वरचा एलिमेंट कम्पेअर विथ फर्स्ट इंडेक्स, देन फर्स्ट इंडेक्सचा एलिमेंट कम्पेअर विथ सेकंड इंडेक्स, विच मीन्स व्हॉट वी आर डुईंग, इथं 0 आहे, 0 + 1 इज 1, बरोबर. इथं 1 आहे, 1 + 1 इज 2, जे आपल्याला भेटतंय. इथं 2 आहे, 2 + 1 इज 3, विच मीन्स आपण जर हा एलिमेंट जे आहे, थर्ड इंडेक्स वरचा एलिमेंट जे आहे, फोर्थ इंडेक्स वरचा एलिमेंट काय झाला मग? J + 1, which is 3 + 1. So J + 1. So we can give here condition ARR of J is greater than ARR of J + 1. ओके, ही कंडिशन आपण चेक करणार आहोत. ही कंडिशन चेक झाल्यानंतर जर ही कंडिशन ट्रू असेल तर आपण काय करतोय? स्वॅपिंग मध्ये आपल्याला 3 लागतात. सपोज मी घेतलं इथं टेम्पररी व्हेरिएबल, टेम्प मध्ये मी स्टोअर करतोय ARR ऑफ J. ओके, मग ARR ऑफ J मध्ये मी स्टोअर करणार ARR ऑफ J + 1, आणि मग ARR ऑफ J + 1 मध्ये काय स्टोअर करणार मी? टेम्प. ठीक आहे, आता हे जे 3 स्टेटमेंट आहे ना, त्याचं एक्सप्लेनेशन देतोय, नीट ऐका. स्वॅपिंग कशी होती ती. टेम्प मध्ये आपला जो ऍरे आहे तो आहे आपला 10 2 3 1 5, 10 2 3 1 5. आपला ऍरे असा आहे. 0th वरचा एलिमेंट आधी येणार आपला, आय ऑफ 0 आपला सुरू होणार, मग इथं पण 0 मध्ये तो जाणार J वरती. ठीक आहे, ARR ऑफ 0 ची व्हॅल्यू काय? आता इथं 0 काय आपला 10. ठीक आहे, मग ARR ऑफ J, विच मीन्स J काय आता इथं आपला आधी सुरुवातीला 0, J + 1 म्हणजे 0 + 1 ची व्हॅल्यू काय असेल? 1.
ARR ऑफ 0 आणि ARR ऑफ 1, 10 आणि 2. 10 इज ग्रेटर दॅन 2 अकॉर्डिंग टू दिस कंडिशन. तुम्ही म्हणताय हा मोठा आहे 10 2 पेक्षा, मग ह्या तीनही स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. कसं होणार? टेम्प मध्ये ARR ऑफ J जाणार, ठीक आहे. टेम्प मध्ये ARR ऑफ J विच इज 0 विच इज 10. ARR ऑफ 0 इज 10. मग ARR ऑफ J मध्ये काय जाणार? मी इथं लिहितो ARR ऑफ 0 विच इज आपला फर्स्ट कंडिशन आहे J वाला, त्याची व्हॅल्यू आधी आहे 10 आणि ARR ऑफ जो आपला 1 आहे त्याची व्हॅल्यू आधी आहे आपली 2. ओके. टेम्प मध्ये ARR ऑफ J गेला विच इज 0 गेला. ओके ठीक आहे. ARR ऑफ 0 विच मीन्स ARR ऑफ J विच इज ARR ऑफ 0, त्यामध्ये कुठली व्हॅल्यू आधी आता आपली 10 आहे. आफ्टर द सेकंड स्टेटमेंट ARR ऑफ J ची व्हॅल्यू काय होईल? ARR ऑफ 0 किंवा मी इथं असं लिहितो J, इथं पण ARR ऑफ 1 किंवा J प्लस 1 असं आहे. आता J ची व्हॅल्यू काय? 0 ची व्हॅल्यू काय? 10. 1 ची व्हॅल्यू काय? J प्लस 1 ची व्हॅल्यू काय? 2. ARR ऑफ J ची व्हॅल्यू आधी होती 10, आता J प्लस 1 होईल जेव्हा ही सेकंड कंडिशन एक्झिक्यूट होईल तेव्हा. करेक्ट. ARR ऑफ J प्लस 1 ची व्हॅल्यू काय? ही व्हॅल्यू आहे ना तिथं Z2, त्याची व्हॅल्यू काय झाली आता? 2. ठीक आहे. ARR ऑफ J प्लस 1 ची व्हॅल्यू काय आपली? J प्लस 1 ची व्हॅल्यू आहे सध्याला आपली व्हॅल्यू आहे 2. अपडेट होऊन काय होईल त्याचं? त्यामुळे टेम्पची व्हॅल्यू जाईल. टेम्पची व्हॅल्यू काय आपली? 10. बरोबर ना? म्हणजे तिथे आली 10 ची व्हॅल्यू. म्हणजे ARR ऑफ J हे काय होतं आपलं? 0th इंडेक्स होती. ARR ऑफ J प्लस 1 हे काय होतं आपलं? 1 इंडेक्स होती. 0th इंडेक्स वरती आपला कुठला एलिमेंट आहे आता? 2. 1 इंडेक्स वरती कुठला एलिमेंट आहे आपला आता? 10. आणि बाकीचा ऍरे आपला ऍज इट इज असणार आहे 3 1 5. सो या 3 कंडिशन मध्ये काय झालं ते तुम्हाला समजलंय का? आता इथं मी सांगितलं. समजलंय का ते? थम्स अप द्या जर समजलं असेल तर. जर समजलं नसेल तर सांगा, मी आय विल एक्सप्लेन वन्स अगेन. अजिंक्य आणि साहिलला समजलंय का? अंडरस्टूड? आता हे जे आहे ना एवढं, हे आहे तुमचं बबल सॉर्ट. हा पासेस साठी, हा कंपॅरिझन आणि स्वॅप साठी हा जो लूप आहे तो असेल तुमचा कम्पेअर अँड स्वॅप वाला लूप. तुम्हाला बबल सॉर्ट समजलाय? बबल सॉर्ट आता आपला एवढाच होता. हॅव यू अंडरस्टूड बबल सॉर्ट? ओके. तुम्ही सगळे लॅपटॉप वरून जॉईन आहात? VS कोड किंवा कोड ब्लॉक सुरू आहे तर आपण हा कोड करायला घेऊ. मी ऑलरेडी इथं कोड करून ठेवला होता, पण तुमच्यासोबत परत एकदा करतो. आता काय करायचं आपल्याला परत एकदा बघू आपण. बबल नाव दे bubble.cpp. ठीक आहे. तुम्ही सोबत कोड करणार का नंतर कोड करणार? हॅश इन्क्लूड IO स्ट्रीम हे सगळं तुम्हाला माहित असेल. युझिंग नेम स्पेस STD स्टँडर्ड. ठीक आहे. आता इथून आपला सुरू होतो इंट मेन, त्याच्या खाली रिटर्न 0. हा असतो आपला CPP चा बॉयलर प्लेट कोड. जर तुम्ही सी मध्ये करत असाल तर फक्त हॅश इन्क्लूड IO स्ट्रीमच्या जागी stdio.h वगैरे असं येईल. युझिंग नेम स्पेस वगैरे येणार. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण काय केला? आपला ऍरे डिक्लेअर केला आपण.
ऍरे आपला इंटिजर टाईपचा आहे, इंट ARR आपण टाकलं. त्यामध्ये आपले एलिमेंट होते 10, कॉमा, नंतर होता आपला 2, 3, लास्ट होता आपला 1 आणि 1, 5. हा आपला ऍरे आहे. ठीक आहे, तुम्ही सगळं करू शकता. आय गेस तेवढं बेसिक तुम्हाला येत असेल की बाबा हा एंटर द साईज ऑफ ऍरे, देन एंटर ऍरे एलिमेंट्स वगैरे. त्यामध्ये मी टाइम नाही घालून डायरेक्ट ऍरे डिक्लेअर केलाय, ऍरे डिफाईन केलाय. ओके, दुसरी गोष्ट, जेव्हा पण तुम्ही असं करताय ना, ऑलवेज गो बाय मॉड्युलर स्ट्रक्चर. मॉड्युलर स्ट्रक्चर म्हणजे फंक्शन्स मध्ये कोड लिहायचा. आपला बबल सॉर्टचा कोड किती आहे? एवढाच आहे आपला बबल सॉर्टचा कोड. बाकीचं फक्त ते प्रिंटिंग मध्ये आणि रिडिंग मध्येच आपला टाइम जात असतो. ठीक आहे, सो आपला एंड ARR हा आपला ऍरे आहे. या ऍरेला आपण सॉर्टिंग साठी देतोय. त्या सॉर्टिंग साठी आपल्याला लागणार एक फंक्शन, त्या फंक्शनचा आपण लिहू डेफिनेशन बबल सॉर्ट. हा बबल सॉर्ट माझा जो फंक्शन आहे, तो फंक्शन दोन गोष्टी घेणार आहे ऍज अन आर्ग्युमेंट. काय घेणार आहे? इंट ARR जो की माझा ऍरे असेल, आणि दुसरा इंट n जे की माझी ऍरेची साईज असेल. ठीक आहे, या फंक्शनच्या आतमध्ये काय होतंय, हे जे आपण लिहिलंय ना वर्ड मध्ये लॉजिक, तेच सगळं इथं होणार आहे. हाच लॉजिक आपल्याला इथं एक्झिक्यूट करायचा आहे. ठीक आहे, फॉर इंट I इज इक्वल्स टू 0, सेमिकॉलन, I शुड बी लेस दॅन n-1 आणि I प्लस प्लस. त्याच्या आतमध्ये अजून एक फॉर लूप जो आपला जेचा होता, फॉर कंपॅरिझन अँड सॉर्ट जे इज लेस दॅन n-1 मायनस I आणि जे प्लस प्लस. त्यामध्ये काय होतं आपलं, इफ ऍरे ऑफ जे इज ग्रेटर दॅन जे प्लस 1, तर आपल्याला काय करायचंय, फक्त स्वॅप इंट temp is equals to ARR of j, and ARR of j is equals to ARR of j plus 1, आणि ARR of j plus 1 मध्ये मी टाकणार माझी temp ची व्हॅल्यू, जी आपली स्वॅपिंगची जी होती ना आपली कंडिशन. हा असणार. ओके, सो मी आधी हा ऍरे प्रिंट करून बघतो की बाबा ऍरे प्रॉपरली प्रिंट होतोय की नाही. सी आउट ऍरे मी प्रिंट करतोय, इथूनच उचलतो डायरेक्टली ती कंडिशन स्टेटमेंट, परत लूप वगैरे लिहित बसावं लागेल म्हणून. ओके, सो इथं जस्ट मी अच्छा एंटर वाला घेतला. ऍरे एलिमेंट्स आपण बघू, इथून घेऊ आपण तो लूप. आता हा लूप काय करतोय, फक्त ऍरे आपले एलिमेंट्स प्रिंट करतोय. आता इथं बघा एन डिफाईन नाहीये माझा, म्हणून मला एरर येतोय. आपण डायरेक्टली म्हणू शकतो की I इज लेस दॅन 5. ओके, आणि इथं आपला ऍरे प्रिंट होणार आहे. सो आता बघू आपला नॉर्मल ऍरे प्रिंट होतो का. मी अजून फंक्शन कॉल नाही केलाय, सो सॉर्टेड येणार नाही कदाचित ऍरे माझा. ठीक आहे, सो G प्लस प्लस बबल डॉट CPP ओ बबल रन, कंपाईल करू आधी, अँड देन वी विल रन इट. तर माझा ऍरे प्रिंट होतोय विच इज 10, 3, 1 आणि 5. जो माझा 10, 2, 3, 1, 5 जो माझा ऍरे आहे तो इथं प्रिंट होतोय. आता जस्ट मी माझे जो बबल सॉर्ट आहे तो कॉल करून बघू. बबल सॉर्ट जो माझा फंक्शन आहे, त्यामध्ये ऍरे मला ऍज अन आर्ग्युमेंट द्यायची आणि माझ्या ऍरेची साईज विच इज 5. आता ऍरे बबल सॉर्ट कॉल झाल्यानंतर आपण बघू. बबल सॉर्ट कॉल व्हायच्या आधी काय होती माझी कंडिशन, ती प्रिंट होईल. सी आउट बिफोर बबल सॉर्ट.
ओके. आणि ह्याच्यानंतर सी आउट एंड एल आपण करू आधी, नंतर आफ्टर बबल सॉर्ट. ठीक आहे. आता हे बबल सॉर्ट व्हायच्या आधी आणि त्याच्यानंतर हे दोन आपले कंडिशन असे आधी आपला प्रोग्राम टेस्ट होईल, रन होईल. सो बिफोर बबल सॉर्ट बघा माझा प्रोग्राम 10 2 3 1 5 आणि आफ्टर बबल सॉर्ट 1 2 3 5 10. सो विच मीन्स माझा ऍरे मला सॉर्ट करून भेटलाय. तुम्हाला दिसतंय ना इथं? दिसतंय. ओके. सो हा माझा बेसिक प्रोग्राम होता अपॉन बबल सॉर्ट. बबल सॉर्टचा हा वाला फंक्शन मेन आहे. त्या फंक्शनचा एक्सप्लेनेशन आपण इथं क्लिअर केलं होतं. सो आपला बबल सॉर्ट कम्प्लिटली झालाय. समजला आहे का बबल सॉर्ट? कुणाला काही डाऊट आहे बबल सॉर्ट मध्ये? विचारा डाऊट असतील तर आय क्लिअर इट. की बा हा बा एवढं परत एकदा एक्सप्लेन करतो का, एवढं आम्हाला नाही समजलं, कंडिशन मध्ये काय नाही समजलं असेल तर यू कॅन आस्क दॅट ॲज वेल. तुम्हाला काही डाऊट आहे का, की बाबा हे एक्सप्लेन करतो का परत? आय होप सगळ्यांना समजले. जर कोणाचा डाऊट साठी रिप्लाय येत नसेल तर सो तुम्ही आता कोड करताल बबल सॉर्ट. 6:30 पर्यंत आपला सेशन आहे. तुम्ही एक 5-10 मिनिटं घ्या, तुम्ही स्वतः कोड करा. VS कोड वरती, कोड ब्लॉक्स वरती जी काय तुमची आयडी असेल. तुमच्याकडे जर इन्स्टॉल नसेल, इन केस, हा बा आमच्याकडे अजून इन्स्टॉल नाही झालेलं आहे ते सगळं, आमचं सेटअप नाहीये. सरळ जायचं ऑनलाईन GDB सर्च करायचं, तुम्हाला GDB येईल इथं. ओके. इथं लँग्वेज सिलेक्ट करायची तुम्ही, C++ किंवा सी जी तुम्ही करताय ती, अँड देन स्टार्ट कोडिंग. इथं तुम्हाला सगळं झाल्यानंतर डाउनलोडचा पण ऑप्शन भेटतो. यू कॅन डाउनलोड दॅट फाईल ॲज वेल. ठीक आहे. सो तुम्ही करताल आता. एक 5-10 मिनिटं घ्या. आता वाजले 6:05 पर्यंत तुम्ही करा कोड बबल सॉर्ट. मग त्यानंतर आपण 6:30 पर्यंत सेशन आहे आपला. इन्सर्शन सॉर्ट न बघता आपण एक सर्चिंगचा बघू, लिनियर सर्च बघू आपण. ठीक आहे. 6:05 ला आपण परत येऊ, तोपर्यंत तुम्ही कोड करा.
चला, आय होप सगळे आले असतील. जर आल्या आहेत सगळे तर प्लीज गिव्ह मी अ थम्स अप. आहेत ना सगळे? फक्त ऋषिकेश आलाय का? केला सगळ्यांनी एक्झिक्यूट? गाइज, जस्ट मेक शुअर वन थिंग की वी आर ऑल्सो स्टुडंट्स अँड वी आर टेकिंग आउट टाइम फॉर यू. हे आमच्यासाठी नाहीये, हे तुमच्यासाठी आहे. सो प्लीज टेक दिस सिरियसली, कारण की जेव्हा तुम्ही प्लेसमेंटसाठी बसताना यू विल रिअलाइज दिस थिंग्स की बाबा हे किती गरजेचं होतं. अँड इफ यू हॅव दॅट थिंग इन युअर माइंड की बाबा हा ठीक आहे, अजून वेळ आहे, मी करू, डीएससी किती पण केलं तरी कमीच वाटतं. आय हॅव माय सर्टन फ्रेंड्स जे ऍक्च्युअली डीएससी करून प्लेस झालेत इन थर्ड इयर ओनली. सो डोंट टेक इट लाईटली. डीएससी फोकस करा. ही सिरीज आपल्याला पुढे पण घेऊन जायची आहे, कारण की आधी जॉईन झाले ते 25, आता 15च राहिले फक्त. दिस काइंड ऑफ रिस्पॉन्स इज ऍक्च्युअली नॉट अप्रिशिएटेड, कारण की तुमच्यासाठी आम्ही करतो. ओके, सो मुव्हिंग फॉरवर्ड, आपला नेक्स्ट टॉपिक आहे लिनियर सर्च. लिनियर सर्च म्हणजे काय? सर्च म्हणजे जसं आपण बेसिकली करतो तसंच, सर्चिंग फॉर समथिंग. आपला ऍरे असेल, त्या ऍरे मध्ये कुठला तरी एलिमेंट मला सर्च करायचा आहे. सर्च केला, भेटला एलिमेंट, आय हॅव टू रिटर्न इट्स इंडेक्स. नाही तर -1 रिटर्न करायचं. बेसिकली हाच आपला लॉजिक आहे फॉर लिनियर सर्च. लिनियर सर्च आपण नाव का देतो ह्याला? लिनियर सर्च आपण ह्याला बोलतो कारण की लिनियर सर्च सर्च एलिमेंट बाय एलिमेंट. जसं की फोकस ऑन द स्क्रीन, 10, 20, 30, 5, 6, 7, 8. सपोज हे माझे एलिमेंट्स आहेत, ठीक आहे. आणि ऍरेला इंडेक्सेस असतात, परत वर सारखंच. त्या इंडेक्सेस वरती माझे एलिमेंट्स आहेत. त्या एलिमेंट्सला आपण सर्च करणार आहोत. या एलिमेंट्सला आपण इंडेक्स बेस वरती सर्च करणार आहोत. सपोज मी युजर आहे अँड आय एम गिव्हिंग द इनपुट टू द युजर, टू द प्रोग्राम, की बाबा मला सर्च करायचा आहे एलिमेंट. कुठला एलिमेंट सर्च करायचा आहे? माझा हा ऍरे आहे. सपोज मला सर्च करायचा आहे फाय. फाय इज माय की. की म्हणजे काय? तो एलिमेंट जो आपल्याला सर्च करायचा असतो. फाय इज माय की अँड आय हॅव टू सर्च माय की इन द ऍरे. आता ह्या ऍरे मध्ये आपण कसं सर्च करणार ते आपण खाली बघू. ओके, ही आहे माझी फाय, ठीक आहे. आता ह्या कीला आपण स्टेप बाय स्टेप सर्च करणार. लाईक अख्खा ऍरे मी सुरुवातीला सर्च स्टेप बाय स्टेप सर्च करणार. त्यासाठी पण मला इटरेशन साठी फॉर लूपच लागणार आहे, की बाबा त्याच्यासाठी पण आपण हा एक्सप्लेनेशन बघू. ARR ऑफ 0 आधी मी सर्च कर बघेन की ARR ऑफ 0 वरती जी व्हॅल्यू आहे ती 5 सोबत मॅच होतीये, ती माझ्या की सोबत मॅच होतीये. जर होत असेल तर रिटर्न मी काय करणार? इंडेक्स रिटर्न करणार. जर नसेल होत तर पुढे जा, विच मीन्स I++. मग मी कशासोबत चेक करणार? सेम गोष्ट ARR ऑफ 1 सोबत चेक करणार. मग सेम गोष्ट मी चेक करणार ARR ऑफ 2 सोबत चेक करणार. मग सेम गोष्ट मी चेक करणार ARR ऑफ 3 सोबत चेक करणार. आणि 3 वरती जेव्हा मी येईल तेव्हा मला कळेल की बाबा माझी जी की आहे ती ARR ऑफ 3 सोबत मॅच होती, विच मीन्स माझी की आणि थर्ड इंडेक्स वरचा जो एलिमेंट आहे दे आर ऍक्च्युअली मॅचिंग, अँड दॅट्स वाय आय विल रिटर्न इंडेक्स. ही जी माझी इंडेक्स आहे, आय विल रिटर्न द इंडेक्स. ठीक आहे. सो हे आपल्याला करायचं आहे. थोडक्यात आपण काय करतोय? आपण चेक करतो. चेक करण्यासाठी आपण इफ कंडिशन यूज करतो. इफ आपण चेक करतो, इफ काय? ARR ऑफ इंडेक्स, जी काही इंडेक्स असेल ती इक्वल आहे का माझ्या की सोबत. जर ती इक्वल असेल तर मी काय करणार आहे? मी रिटर्न करणार आहे माझी इंडेक्स. ठीक आहे.
जर इक्वल नसेल, सपोज इथं माझी की मी 5च्या जागी दिली तुम्हाला 3 आणि 3 नंबर थ्री एलिमेंट आपल्या अख्ख्या ऍरे मध्ये कुठंच नाहीये, मग काय रिटर्न करायचं? मग रिटर्न कर -1. जर की नसेलच तर मग -1 रिटर्न करायचं, नाहीतर काय रिटर्न करायचं? इंडेक्स रिटर्न करायचं त्या कीचा. ठीक आहे, हा आपला लिनियर सर्च आहे. आणि ही जी कंडिशन आहे आपली ऑब्व्हियसली ती कशात चालणार आहे? फॉर लूप मध्ये चालणार आहे. फॉर इंट आय इज इक्वल्स टू 0, आय शुड बी लेस दॅन एन, जी आपल्या ॲरेची साईज असते ती, आणि आय प्लस प्लस. ओके, ही आपली, हा आहे आपला लिनियर सर्च. आता ह्याला आपण लिनियर सर्च का बोलतो? तो सुरू करणार 0th इंडेक्स पासन, तो 0th इंडेक्स पासन सुरू करेल. देन इट विल चेक इफ इट इज इक्वल टू की 3 आहे का, तो नाही, तर आय प्लस प्लस, मग तो 1 वरती जाईल. मग तो की इक्वल आहे का, नाही, मग तो आय प्लस प्लस, मग तो 2 इंडेक्स वरती जाईल. मग तो की आहे का, नाही, मग तो 3 इंडेक्स वरती जाईल. मग 3, आपली की सपोज 5 आहे, मग तो बघेल 3rd इंडेक्स वरती इज इक्वल टू की, येस 5 इज इक्वल टू 5, मग रिटर्न करा. मग रिटर्न काय होणार? इंडेक्स रिटर्न होणार. इंडेक्स काय आपली इथं 3. ओके, 3 आपली इंडेक्स आहे, मग आपली इंडेक्स 3 आपली रिटर्न होईल, आणि ती आपण कॅच करायची मेन फंक्शन मध्ये. आणि तिथं खाली आपण हे द्यायचं स्टेटमेंट, प्रिंट आउट प्रिंट करायचं की एलिमेंट फाउंड ऍट इंडेक्स 3, ती इंडेक्स. ओके, इथं इंडेक्स आपण रेफर करतोय आय सोबत, दॅट्स वाय आय हॅव अपडेटेड द स्टेटमेंट टू आय. हा बघितलं जर तुम्ही सर्चिंग टेक्निक, तर हे कसं सर्च करताय? लिनियरली सर्च करताय. सपोज मी की घेतली माझी 3, म्हणजे तो 5th एलिमेंट पर्यंत येईल. की आहे का इंडेक्स सोबत मॅच? नाही. पुढे जा, 8 सोबत होतीये का? नाही. पुढे आहे का काही? नाही. देन लूप टर्मिनेटेड, विच मीन्स रिटर्न काय होणार? इंडेक्स रिटर्न होणार का? कारण की ही कंडिशन तर कधी कधी ट्रू झालीच नाही, मग इंडेक्स पण रिटर्न होणारच नाही. मग रिटर्न काय होणार? -1 रिटर्न होणार, विच मीन्स वी डिड नॉट फाइंड आवर एलिमेंट. सो दोन्ही केसमध्ये जर एलिमेंट प्रेझेंट असेल तर रिटर्न होईल, नसेल तर -1 रिटर्न होईल. जर असेल तर इंडेक्स पोझिशन ऑफ दॅट एलिमेंट रिटर्न होणार. लिनियर सर्च असं नाव का? तुम्ही जर बघितलं तर ते 1 बाय 1 प्रत्येक एलिमेंट सर्च करतोय, किंवा प्रत्येक एलिमेंट ऍरे मधला माझ्या की सोबत मॅच करतोय का? इफ येस, then it is returning the index. If no, it is returning -1. So which means it is linearly searching for the key throughout your array, and that's why the name linear search. समजलंय का इथपर्यंत? लिनियर सर्च एवढाच आहे, बाकी काही नाही. मग हे लिनियर सर्च कुठं कुठं यूज होतो? तुम्ही बघा, कुठली तरी मोठी पीडीएफ तुम्ही उघडा, एखादी रेफरन्स बुकची तुम्ही पीडीएफ उघडली, त्या बुकमध्ये तुम्ही पेज नंबर टाईप करता फाइंड मध्ये. त्या पेज नंबर मध्ये जर तुम्हाला काय जाणत असेल की बाबा तो फटाफट फटाफट सर्च करतोय, तो कुठला सर्च असतो? लिनियर सर्च किंवा बायनरी सर्च. सो तर सर्चिंग टेक्निक्स यूज होतात. मग हे जर लिनियर सर्च हा आहे, मग बायनरी सर्च काय? बायनरी सर्च इज नथिंग बट, अजून कॉम्प्लेक्सिटी ते कमी करतं लिनियर सर्च ची. लिनियर सर्चला जर तुम्ही बघितलं, जर माझा की ऍरे मध्ये प्रेझेंट नाहीये तरी पण ते शेवटपर्यंत चेक करतं. म्हणजे टाइम कॉम्प्लेक्सिटी वाढतीये ना, इफ एलिमेंट इज नॉट प्रेझेंट. मग बायनरी सर्च काय करतं? बायनरी सर्च साठी मात्र एक कंडिशन असते तुमची. ती कंडिशन म्हणते की बाबा तुमचा ऍरे सॉर्टेड असायला पाहिजे. तुम्ही तो ऍरे ऑलरेडी सॉर्टेड घ्या, किंवा तो ऍरे तुम्ही सॉर्ट करून मग मला द्या. तुमचा ऍरे सॉर्टेड असायला पाहिजे इन केस ऑफ बायनरी सर्च. ठीक आहे, मग बायनरी सर्चच्या केसमध्ये काय होतं? बायनरी सर्च तुमचं सर्च स्पेस 2 इक्वल हाफ मध्ये डिवाइड करते. हाफ आणि हा हाफ, आणि हा तुमचा एलिमेंट असतो मिड एलिमेंट. ठीक आहे, मग तुमची की आधी चेक होते, ती की या एलिमेंट पेक्षा छोटी आहे की मोठी आहे? सॉर्टेड मध्ये काय होणार? मिड एलिमेंटच्या लेफ्ट साइडला सगळे त्याच्यापेक्षा छोटे एलिमेंट्स असतील, मिड एलिमेंटच्या राईट साइडला
सगळे त्याच्यापेक्षा मोठे एलिमेंट्स असतात. ठीक आहे, मग तो चेक करणार की बाबा ही जी माझी की आहे ती की एलिमेंट पेक्षा छोटी आहे की मोठी आहे. जर ती छोटी असेल तर तो ह्या पार्ट मध्ये चेक करेल, फक्त हा पार्टला तो हात पण लावणार नाही. सो इफ यू सी, आपली टाइम कॉम्प्लेक्सिटी हाफने रिड्यूस झाली. इन केस ऑफ लिनियर सर्च जर ती 10 होती टाइम कॉम्प्लेक्सिटी, तर इन केस ऑफ बायनरी सर्च ती हाफ झाली, विच इज 5. ओके, सो हा कॉन्सेप्ट आहे बायनरी सर्चचा. बायनरी सर्च आपण कोड नाही करत आहे आज आता, आपण फक्त लिनियर सर्च बघूया. एक फाईल बनवतो मी, त्याला नाव देऊ आपण लिनियर सर्च डॉट सीपीपी. ठीक आहे, अगेन हॅश include iostream using namespace std int main return 0. हा आपला आहे फंक्शन. आपण ऍरे घेऊयात आपला इंट संकेत, काय बोलायचंय? कारण तुझा इमोजी कळला नाही मला. आणि आपले जे एलिमेंट्स आहेत ना, ते एलिमेंट्स आपण घेऊ 10, 20, 30, 5, 6, 7, 8. ठीक आहे, 10, 20, 30, 40, 5, 6, 7, 8. ओके, हा आपला झाला ऍरे. त्या ऍरेला आपण प्रिंट करूयात. तो लूप आपण इथूनच उचलू. ऍरे माझा असेल हा वाला. बघूयात ऍरे प्रिंट होतोय. म्हणजे ऍरे मध्ये एलिमेंट्स किती आहेत आता? 4, 5, 6, 7, 8. ओके, सो 8 एलिमेंट्स आहेत. लेट्स सी इफ आय एम एबल टू प्रिंट. सो जी प्लस प्लस ls नाव देऊ आपण याला. माझ्या फाईलचं नाव आहे लिनियर सर्च. ओके, ls रन करूयात. माझा ऍरे प्रिंट होतोय, विच मीन्स माय कोड इज रनिंग. आता फक्त ऍरे मी डिक्लेअर करून डिफाईन करून प्रिंट केलं. आता आपण लिनियर सर्चचा कोड लिहू. void लिनियर सर्च. हा लिनियर सर्चचा फंक्शन माझं काय घेणार आहे? हे बेसिकली 3 गोष्ट घेणार आहे. एक, माझा ऍरे घेणारा. ठीक आहे, दुसरा ऍरेची साईज घेणार. तिसरा, सॉर्टिंग मध्ये हे 2 आर्ग्युमेंट्स असतात आपल्या फंक्शन्सचे. ठीक आहे, पण इन केस ऑफ सर्चिंग एक अजून कंडिशन ऍड होते, अँड दॅट आर्ग्युमेंट इज युअर की. की म्हणजे जी गोष्ट तुम्ही सर्च करत आहात ती की. ओके, सो की. मग फॉर लूप ऍज आय शोड यू ओव्हर हिअर, की बाबा आपल्याला हा कोड आहे आपल्या लिनियर सर्चचा. बस एवढाच आहे. एवढेच लाईन तुम्ही लक्षात ठेवायचे सर्चिंग साठी. int I is equals to 0, I should be less than n, I plus plus. त्यामध्ये आपण काय चेक करतोय? इफ ARR of I equal to की, की बाबा की माझी आणि ARR of I जर इक्वल असलं तर काय करायचं? मग रिटर्न करायचंय. काय रिटर्न करायचंय? आय काय आपली इंडेक्स असणार. काय असणार आहे आपली? आय इंडेक्स असणार. किंवा जर आपल्याला काही भेटलं नाही तर आपण काय रिटर्न करणार? -1. ओके, ठीक आहे. तर इंट जायचं होतं फंक्शनचा टाईप. वॉइड नसणार बिकॉज वी आर रिटर्निंग द व्हॅल्यू, अँड दॅट्स वाय तो एरर देत होता आपल्याला.
इंट. ओके, फक्त आपण रिटर्न करतोय, दॅट्स वाय आपण इथं फंक्शनचा जो टाईप होता तो इंट केला आणि रिटर्निंग द टाईप इंट. इथं ऍरे आपण प्रिंट केला. मग आपण आता कॉल करू लिनियर सर्चचा फंक्शन. लिनियर सर्चचं फंक्शन आपण कॉल करणार. त्यामध्ये मी माझा देणार ऍरे. साईज किती ऍरेची 8. की मला काय शोधायची, काय सर्च करायची, सपोज मला सर्च करायचं आहे 5. ठीक आहे, आपण सर्च करू 5. आता हे मला रिटर्न करणार आहे, काय रिटर्न करणार आहे, ऑब्व्हियसली इंडेक्स रिटर्न करणार आहे जर एलिमेंट भेटला तर. बरोबर, तर आपण ते चेक करणार. इफ इंडेक्स इज नॉट इक्वल टू -1, -1 तो कधी रिटर्न करणार आहे मला, जर माझ्या ऍरे मध्ये तो एलिमेंट प्रेझेंटच नसला तर तो -1 रिटर्न करणार. मग काय आपण सी आउट करणार, एंड एल लाईन सोडण्यासाठी काय सी आउट करणार, एलिमेंट फाउंड ऍट इंडेक्स. ओके, तेव्हा आमचा जो एलिमेंट आहे तो आम्हाला ह्या इंडेक्स वरती भेटलेला आहे. हा कोड तो प्रिंट करेल. एल्स कंडिशन मध्ये काय होणार, माझा जो आहे इंडेक्स -1 रिटर्न झाली मला, तर मग आपण काय करणार, एलिमेंट नॉट फाउंड, फक्त तेवढंच प्रिंट करणार, एलिमेंट नॉट फाउंड. ठीक आहे, आता हा माझा कोड आहे फॉर लिनियर सर्च. लेट्स रन इट अँड सी की आपला आउटपुट काय येतोय. ठीक आहे, आता बघा ऍरे माझा आलाय अँड एलिमेंट फाउंड ऍट 4 इंडेक्स. मी माझी की काय दिली होती, माझी की होती 5. 5 वॉज माय की आणि 5 ची इंडेक्स जर तुम्ही सर्च केली 0, 1, 2, 3 आणि 4. सो 5 ची इंडेक्स काय होती 4 आणि मला काय भेटलंय, एलिमेंट फाउंड ऍट 4 इंडेक्स. ठीक आहे, आता 5 च्या जागी सपोज मी दिलं त्याला 3. 3 माझ्या ऍरे मध्ये एक्झिस्टच नाही करत. की दिली मी 3, बघू मला आउटपुट काय वाटतंय. बघितलं, एलिमेंट नॉट फाउंड, विच मीन्स की इज नॉट प्रेझेंट इन द ऍरे. तुम्हाला समजलंय का हे लिनियर सर्च? लिनियर सर्चचा कोड पण एवढाच होता. दिस इज द मेन पार्ट. डिड यू अंडरस्टँड दिस? सगळ्यांना समजलंय का? नरेंद्र, साहिलला समजलंय, ऋषिकेशला समजलंय, अजून? देर आर मोर 17 पीपल इन द मीटिंग. श्वेतालाही समजलंय, सुयोग, बाकीचे जे लोक आहेत, यश जाधव, यश माळस, नेहा कांबळे, ऋतुजा, मोहन, ऋषिकेश, आदित्य, उगं यस म्हणायचं म्हणून नका म्हणवा. जर तुम्हाला समजलं असेल तर मला सांगा. परफेक्टली समजलंय काय? रिपीट करायचंय परत? लास्टचे 4 मिनिटं राहिलेत आपले. यू कॅन टेल मी काय रिपीट करायचं असेल तर आय विल रिपीट हॅपीली. आता तुम्हाला रिपीट करू, स्नेहा वगैरे जे येस बोललेत ते रिपीट करायचे तुम्हाला. हे जे आहेत ना, येस येस मी विचारल्यावर जे आलेत, मोहन आणि स्नेहा, यू वॉन्ट मी टू रिपीट लिनियर सर्च? नो, यू अंडरस्टूड. ओके, आता आपला जो ग्रुप आहे डीएसए सिरीज कोड क्लब, ज्यावरती लिंक आली होती, त्यावरती मी ही वर्ड फाईल प्लस लिनियर सर्च आणि बबल सॉर्ट या दोन्ही C++ चे फाईल पण शेअर करणार आहात आहे. गो थ्रू दॅट
साहिल तुम्हाला ग्रुपवरती एक PDF पाठवेल ज्यामध्ये क्वेश्चन्स असतील. ते क्वेश्चन्स गो थ्रू करा, सॉल्व्ह करा. इट इज गोइंग टू बी ट्रुली बेनिफिशियल फॉर यू. ओके, तुम्हाला सगळं समजलंय आजचा सेशन? डू यू वॉन्ट अस टू कॅरी ऑन द सेशन, म्हणजे पुढच्या सेशन मध्ये पण आम्ही असंच काही ना काही करू मग दर संडेला? डिड यू लाईक इट? इफ येस, गिव्ह अस अ थम्स अप. कोड क्लब तुमच्यासाठी करतंय, फॉर द कम्युनिटी ऑब्वियसली. और ओके, साहिल ये क्लब का लोगो चेंज कर दो ना, अपन ने अपडेट किया है ना. ओके, रिव्हील आहे. सो फॉर द पीपल हु डोंट नो मी, मी स्टार्टिंगला मला वेळ नाही भेटला कारण की आपल्याला खूप उशीर झाला होता सेशन स्टार्ट करायला. माय सेल्फ अब्रार शेख, मी 3rd इयर मध्ये आहे AIML डिपार्टमेंटमध्ये. कोड क्लबचा मी प्रेसिडेंट आहे. अँड वी आर ऑर्गनायझिंग दिस DSA सिरीज. DSA सिरीजला जर आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला, विल डेफिनेटली ब्रिंग आउट पायथन सिरीज ॲज वेल, ज्यामध्ये आपण डेटा अनालिसिस वगैरे शिकू. पण DSA इज मोर IMP, दॅट्स वाय वी गेव प्रायोरिटी टू DSA सिरीज इन दॅट सेन्स. त्यामध्ये ॲरेज वरती आम्ही फोकस करतो. ॲरेज आणि स्ट्रिंग्स हे 2 टॉपिक्स आपला अजेंडा असतील सिरीज 1 साठी, DSA सिरीज 1 साठी. ॲरेज आणि स्ट्रिंग जर आपल्याला समजले, आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला, देन विल ब्रिंग मोर सच सिरीज अपॉन वेरियस टॉपिक्स, लाईक जे ऍडव्हान्स टॉपिक असतात आपले, हॅशिंग झालं, क्यू, स्टॅक, लिंक लिस्ट, ग्राफ वगैरे तर ऍडव्हान्स झाले. पण या सगळ्या गोष्टींवरती आम्ही आणू. पण हे जे बेसिक गोष्टी तुम्हाला समजले पाहिजे, दिस पाया असतो ना प्रत्येक बिल्डिंगचा, ॲरे आणि स्ट्रिंग्स आर पाया. या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. लिनियर सर्च आणि बबल सॉर्ट खूप सोपे कॉन्सेप्ट मी आज एक्सप्लेन केलेत. पुढच्या संडेला परत एक सेशन असेल, तो सेशन पण तुम्ही जॉईन करा. असंच करत राहा अँड डेफिनेटली तुम्हाला एक फरक जाणवेल. सो आय होप सगळ्यांना काही डाऊट नाहीये आणि सगळं समजलंय. सो अंटिल नेक्स्ट सेशन, गुड बाय. यू कॅन लीव द मीटिंग नाव. ओके, सहयोग. सुयोग, तुमचं डिपार्टमेंट काय आहे? ओके, ऋषिकेश.